हो वा हो आला वाटते शांताराम. पोट्टे दिसून आले जगनासंख्या पोट्टेला काय आणलं का ना. अरे बापरे लय काम आता बाकी आहे बे जगत. हा बैल कधी रिकामे होईन बे करून लय काम राहिलं त्या बाबाचं. काम तर आहे बाबाले हारी काय ना पोयाचं हे नाही आज खालमानी आहे आज हे आहे बाद लवकर जाव काही नाही इकडे बसते आपले संध्याकाळी वाढ करते इकडे मग काही आहे मा बाबाले बस दिल्ला भाकरीने सांगितलं कामाचं काम आहे त्याचं बस. हो शांताराम काका सांग ना चला सोडला म्हणा बैल सांग नाही बैलाचा 3 दिवसाचा ते काय होय म्हणा. हा बसले आपले चला सोडा म्हणा झाला समजे त्या बैलाला गंगारून झपाझपा तिकडे ते तुऱ्या मुऱ्या हे ते कांदा बांधा यसना मेसना हे ते सोडसाड करून हे ते कामं किती आता. हा खालमानी आहे हे आहे ते आहे दिवस कोणता मास कोणता तुम्ही राजा सांगून द्यायला सांगा चला बरं घराकडे घेऊन. थांब ना जगन थांब ना होऊ दे ना जर राहिलं वय 2 वय काम होते एकलं हडकून यायला जमीन आहे पहिलेच तर होऊ दे ना त्याचंही हप्त्याचं काम आहे ना मला तुझं काय तुम्हाला पोट्टेल हो होऊ दे ना नाही जेटा होऊन जाईल ना आता किती टाईम लागेल तर हो जाईन का आपलं शेल्यावर काम आज. काय बोलू ना शांताराम मी यायला का चालं हे आता मोडलं झाल्यावर नेतो बस बंडी टाकून देतो तिकडे हे वखर आणि बस निघालो घराकडे काय खालमानी येणार. हा आजही म्हटलं बैलाला तू हे करतं काय हे तुला काम घेतलं का मी पुरं काम घेऊन घेतलं ना अजून म्हणतो तू हे तर संध्याकाळ होते एवढ्या शेल्यावर पोचाले जाऊ दे आता एवढं काय तणकट आहे का त्या वावरात हे काय आता फेर चालू आहे तर झालं आता शेल्यावर घेऊन जातो आणि बस पोट्टे खाली आणले त्या हे रे. जमलं आता काही म्हणाला काम नाही आपल्याला मा बापाच खाते आता बैल बंडी शांताराम काका बापा वावर घे म्हणते पुरं सांगेन गावात कधी लोकायले. चला चला बाबा चला हा ना लवकर चला या मुलं घ्या चला आम्ही बैल हाकला तरी सांगा एक बैल तू घे एक बैल मी घेतो. नाही म्हटलं होईल का वय 1.5 वय काम घेईन न्यायला का बेटा जाऊ दे आज खालमानी आहे तसं बैलायचं बरं ठीक आहे घे बाबा शेल्यावर घेऊन जा तिकडे मुलं आहोत आणि घे भरून घे वखर घे करा. आता काय आहे आता चला 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 पोट्टे हो चला आता झालं तुमच्या मतात जपतो. नमस्कार मंडळी नमस्कार. आता कधी आता जरा मग पहिले हा सांगतो तुम्हाला मी पहिलं तर आता कसं आज उद्या परवा 3 दिवसाचे आपले आता कसं आहे आज खालमानी उद्याचा पॉईंट परदेशी आपले करायचं समजा 1 दिवस जास्तीचा 3-4 दिवस आता व्हिडिओ येईल कंटिन्यू मग 8 दिवसानं म्हटलं आपला एकदम कंटिन्यू व्हिडिओ चालून जाईल. आता जर कशी पहिले गॅप पडली ना आता जर सहज अडचणी कामं हे इकडचं तिकडचं आता बिलकुल कंटिन्यू व्हिडिओ चालू होईल आपले आता 3-4 दिवस नक्की येणारच आहे उद्या परवा 4-5 दिवस 4 दिवस समजा आणि मग 4-5 दिवसाची गॅप पडली अजून दुसऱ्या गॅपीत फुल रोज बिलकुल दुपारचे 2 वाजता व्हिडिओ आजचा मला वाटतं संध्याकाळी पाहिजे येईल 7 वाजता दररोज संध्याकाळी 7 वाजता. हां 5 शेवटपर्यंत पहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि शेवटपर्यंत पहा. काय बापा उदास पाणी सुचून घेऊन राहिला काय निरा छात्यावर बघा. हा बापा कामाला का निरा निंदा आता या वक्ती जंगलातच राहू ना घरी बसू कटायली काय करावं काही समजून नाही राहिला. आता अजून चालू झाला टिपिक पोया तोंडावर मिळाला 2 दिवस उगाय भेटते घरच्या घरी घरचं तरी करा काही सुचूनच नाही ना घरी बसू हा गमून नाही राहिला. काय बिचारे जरा सकता आराम करत जा जीवाले आराम दे ना सुनंदा. हाताले निरा खट्ट्या पडल्या तुझ्या अंगावर निरा मास नाही चढून राहिलं. उठ चंदा वय धंदा काही जरासा सुकून देणं जीवाले जरा चैन देणं. हा काय काही समजत नाही माझी. काय जेवायला आराम द्या म्हणता. हा जेवायला आराम द्या पैसा आडला कसा येईन म्हटलं. हा पोटात काय माती खाण काय काही बोल ना आपलं तुम्हाला जमते ते वाचला किकडा घेऊन बसा जरा तिकडे जा ना. हा येतेच काही ना काही काम धंदा हे ते तुम्हाला मग आराम पाहिजे इथं तुम्हाला जरा सैन नाही माझी वाले गमत नाही म्हटलं जरा पाहिजे काहीतरी बँकेत राहिले भरायचा हप्ता बचत गटाचा हप्ता येईल भरायला लागते ना काळजी नाही काय. अरे आव ना आता कोणते काम जातं तिकडे ते उधारीतच चालू आहे ना सोयाबीनावर देतो वकर भराले रूमने शिलाले पैसे नाही त्याच्याजवळ काय करा. तू काय एवढी लकलक करून राहिले आले ना तू याच्यात खात्यात झाले ना जमा लाडक्या बहिणीचे ते 3000 आहे ना तुझ्या खात्यात पैसे कायलेच बिचारे एवढं मोठं उठचंदान होय धंदा करतं. हा शांत ठेव ना जा पोयामुळे आहे आता 3-4 दिवस जरा पूर्णाच्या पोयामुळेची उद्या सोयला परवा दिवशी कर आहे आज खालमानी आहेत ना आहे जरा इकडे ध्यान लक्ष देणं निरा जंगलाच्याच गोष्टी राहते तुझ्या हमेशा. ते पैसे 3000 आले बापा 3000 याच्यात आहे का ते ठेवले ते साईड मध्ये पडले का त्याच्या खात्यात काय ते कोण गेला पाहिले पैसे आहे त्याच्यात आई सांग पोयात आहे उद्या पोया आहे परत दिवशी कर आहे तुमची आमची काळजी कर आहे आज खालमानी आहे ना कोणते बैल आहे आपल्या घरी. हा बैल असेल घरी आहे ना ते घर त्या घराची पूजा करता काय लावून राहिले आपले आज काय करायला लागते आपल्याला पूजा करीन ना पूर्णाच्या पोळी सौदा घेऊन या सरपंचा दुकानातून काय असेल चिल्लर चाललं. हा गोळी मुळी घेऊन या जरा गोळी साखऱ्या ते हरभऱ्याची डाळ आणायला लागते. हा तेल मेल बेसन सब घेऊन या ना. अरे होच दे बरं झोरा दे बरं ते आता गर्दी नसेल जरा जाऊन येतो सरपंचाच्या दुकानात मग संध्याकाळी पाहिजे लय गर्दी होईल गावातला लोक मजूर येते सबन गर्दी धुमत धुमते याचा झोरा त्याले आणि त्याचा झोरा याले
बरं ठीक आहे येतो मी. काय हो मग काय तर दे काय लिस्ट सांग आणि घेऊन येतो सौदा. अरे बापले हो पैसे बरोबर ठेवता हा. पाहिजा म्हटलं खोसून ठेवता बरोबर हा. सुट्टेला आहे बोला हा बरोबर हिशोबानं हा पाहिजा म्हणून मी तुमच्या दिले पैसे. कसं कसं माय ध्यान नाही लागला जो बातच मला 2-3 केव्हा चाटा बसल्या आहे बोला. एसटी चालताना बात लेखाचे बातच देते चोट्ट्यावानाचे उलून. हा बरोबर ध्यान ठेवावं लागते. एसटीत जास्त चोल्या होते. हा बरोबर ठेवता हा भाऊ. हो हो बरोबर ठेवले काष्ट्यात खोसून ठेवलं ते त्याचा काय विचार करतो बापा. आदत आहे मला पहिल्यापासून मला माहिती आहे ना राजा बापा. वाटत नाही माझं पैसे असं काही असं नाही काय. तू काय काळजी करतो ना बरोबर ठेवले काळजी नको. एस टी येते का ऑटो आहे का तो ऑटोवाला नेईन का आपल्याला. अरे नाही एसटीने जाऊन आले याटोला जो ह्या बचाट्याचा होय ना शिवलाल्याचा होय शिवल्याचा याटो या भाऊ याला तर सांगू नका तुम्ही. हा ह्या चला जो बोले बाबा याला सांगू नका आपण काय चाललो छायला चाललो आम्हाला तिथं गोष्ट नका बोलतो याचं. हा इकडे काही सांगू नका त्याला बदमाश आहे तो. त्याला सांगितलं ना का बा आम्ही काही सामानाला चाललो पोयाचं. हा बैल गेलं हे ते असं तसं तर तो म्हटलं चोट्ट्यावर तर चोट्ट्याला सांगून देईन. झपकट वय किती भाऊ त्याच्या झपकट आहे म्हणजे पैसे का अर्धे तू घेणार मी घेतो म्हणजे असे काम आहे त्याचे. तो त्याचा याटो हा त्याला सांगू नका कुठं चाललो म्हणून आम्ही. अरे माया ओळखीचा नाही का तो बदमाश आहे ना तो शिवल्या आहे ना गंमत आहे का तो. मी त्याला लहानपणापासून ओळखतो ना. अरे बुडे कुठं चालले वाटते. लालकी बैठ ना कुकडे कुठं आहे म्हटलं जत्रा कुठे होय तयारी. पाव आहे ना म्हटलं ना तुम्हाला असा भाजींदा आहे ना. आपल्याला काही म्हणायला पाहिजे ना लालकी बहीण योजना कायले होय कोणाला म्हणलं आम्ही कायची जतला कायची लालकी बहीण योजना. आम्ही काय लालकी बहीण योजना घेतली आहे का म्हणलं आम्हाला भेटते का ते. हा ते बायला भेटते आम्हाला म्हणलं का म्हटलं तू आता छान बंद दाखवून आला काय. अरे का म्या म्हटलं बुडे परवाना बुड्याच्या बुड्या दोन्ही बुड्या 65च्या वराने येईल काही भेटत नाही म्हणून त्याला टोला नाही ना कधीला पाहिजे तसं नाही म्हटलं तुम्हाला लालकी बहीण योजना म्हटलं ते दुसऱ्याचा आला तो तुम्हालाच म्हटलं मी मला माझ्या झोमते म्हणून तुम्हाला काही भेटून नाही राहिले. तुम्हाला ते आहे ना येऊन राहिलं ते काय वयश्री भेटते ना भेटत नाही काय. बरं चला कुठं चालले शहरात अमरात चालले का चला बसा ऑटो अर्धी तिकीट हा. अरे आपल्याला नाही म्हटलं म्हणते ना त्यानं ते दुसऱ्याला म्हणायला गेला तो कंदील. अरे त्याला माहित आहे भाऊ तो जाणून म्हणून त्याला मारून नाही का त्यानंच फार्म भरले ना लोकांचे पैसे खाल्ले ना बायचे पहिले. त्याला माहिती आहे बायची बुडी बसली नाही त्याच्यात. हा बुडीचं वय जास्त आहे ना 61च्या वाला आहे ना बुडी तुमची बुडी म्हणून त्याला जाणून आपल्याला तो चिडून आला. अरे आम्हाला पुढे निघाला ते ऑटो नाही पाहिजे आणि ते तू योजना तू पाहिजे तू काम करतो जाय तिकडे आम्हाला आम्ही आमचं काम करले तू ते काम करले भाऊ चोला. बुटे लेखाचे काहीतरी आहे वाटते माल आहे याच्याजवळ काहीतरी खरेदी करायला चालले आहे ना काहीतरी आहे. अरे चला बरं जाऊ द्या तिकीट राहू द्या बा तसे चला बुड्याचा भात देतो ना तिकडे काष्ट्यात आहेत बुड्याचे फुसले पैसे मला माहिती हा मग मोठ्याजवळ राहायचे पैसे कधीला काही ठेवत नाही. कंदीला बरोबर हुशार आहे मोठ्याला घेऊन जाते काहीतरी पोया आहे ना उद्याचा तर येईन काहीतरी हसं नाही बिशी फसली काहीतरी सामान आणून राहिले हे पोयाचं इकाले आहे 100% बस ना बसा चला तुम्हाला काही काय घरची गोष्ट आहे ना आपली मजा काय बाकी चला बसा मोठे बसा आहे तिकडे माझ्याजवळ सुलेमान बात फोन करून त्याला सांगून देतो 2 बुड्डे आहे पैसे येईन का बात बस अर्धीच तो घेणार ते मला देते. वरील का ह्या तर का पुरा बोलून वय कुणाला रे ह्या याला कसं करता आता कधी ना चला फुकटात म्हणाला आता कसं करतो. अरे भाऊ त्याला पुरा शॉक झाला आपला जाऊ दे आता एक काम करा चला आपण वापस हा गेला आपण डबल आपण ह्या तिकडे थांबू आपण दिसत आपल्याला एसटी चला लोकल निष्ठा येतो नाही हा काही आपल्या सुधरून येईल का इथंच घेऊन आपला झटपट करू चला. अरे बापरे भन पाहिले का बुडे भागता रे हो माय बहीण बुड्याला म्हणाल नव्हतं लागत राजा अच्छा बाबा बुड्यानं ओळखलं तसं मी ओळखीचं झालं ना मला कोण ओळखत नाही शिवलाल काय आहे काय नाही जाऊ दे पाहिले बुड्डे भाऊ जाऊ दे समोर भाऊ काय आहे तो मारुती तुले शंकर दिसला का रे हा खोरं फोडला ना आपला. आता सगळ्याला पाहतो आता माय बैलाच फोडले ना खोरं गिरं शेंग घेतले शिलसाल करून आत्ताच गेला पुढं मला वाटतं शांतारा बागाची इकडे गेला काय माहित. अरे राजा आताच गेला का रे मला पडलं तो इकडे आलता आता तिकडे जा लागन. अच्छा मग झाले का ते बैलाचं झाले का मला सामान आणलं त्या पोयाचं काय आणलं. अरे सामान काय आता ते सामान जुनं आता हे यसना घेतले दोरा आणले बटाट्या जरा ते बाकीचं घरीच आहे आपलं ते जरासं 3 महिने आणतो म्हटलं 3 महिने पाहिजे होत्या जरासं ते जरा हे नाही भेटलं आपल्याला पट्टा नाही भेटला वादी नाही भेटली चांगली वादीत पाहिजे ते मजा येते. नाही तर काय ते याच्यात काही मजा नाही प्लास्टिकच्या याच्यात आहे बाकीचं घरचं आहे आता सगळं सामान माय जरा गोराईले म्हटलं यंदा घेऊन जातो झाले ना ते आता ठेसले घेतले आता जराशे का पोयात घेऊन जाऊ म्हटलं यंदा शिल्लक राहीन तर देतो मला जरा सामान हाय काय एखादा भाऊ झोलीचा जोड असेल ना त्या जुनाही असला चलते मले आता नवा आणला ना त्या पंढरपुरी जोड तर 2 आहे शिल्लक नाही जोड ते आहे मटाटे आहे घंटे आहे घेऊन जातो काही विषय नाही आहे ते घेऊन जातो फक्त बसले पाहिजे गोरे आहे ते दणकट आहे ना माय चांगले मोठ्या जोडीचे होईन ते घेऊन जातो ना हाय माझ्याजवळ आता ह्या नवा झुलमी टाकन थोडा बरं झालं त्या पहिले सांगितलं नाही तर पोयाच्या दिवशी माहिती आहे राजा सामान इकडं तिकडे रंगाचे डबे शांताराम बघायला सांगितले तसे माय काही जाण नाही झाला आता रंगाचे डबे घेऊन जा म्हटलं 2
मी काही आणत नाही गड्या. मी आता रंगातही साधते मी. जरा तुझ्या याच्यातला उडते, जरा शांताराम काकाच्या याच्यातला उडते. नाही हा कवड्या मिसळल्यानं झालं. आहेच किती बुटुक बुटुक माया गोऱ्याचे शिंग एवढाले तेवढा आणायला पुरते काय. नाही इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. हो मग काय तर रे, काय ड्रेस मेरेस नाही शिवून मागतला का शांताराम बोले? हा शांताराम भाऊच्या इकडे सरपंच इकडे यंदा कोणाच्या इकडे ड्युटी तुझी? दोघाचाही निभा लागते मले. तिकडे थई बोला शांताराम का भाऊ बोला होते आणि तिकडे सरपंचही बोला होते. आता जरूरत दोघांची पडते. कसं आहे पैसे आदल्याचं काम हे ते असं तसं अडी घडी लेट हे ते नाही चालवा लागते गावगाड्याच्या हिशोबानं. आता दोघांचे करतो गड्या मी माहीत पडणार कोकड्या टाईम काय करते आणि काय नाही संपा लागन. आता जसं होईल तसं हे मोठं डोकं दुखी यायच्या माया माग. तुझ्याशिवाय दोघांचं पत्ता तर घालते काय? बरं चल काय चल तिकडे आता बैल गेलं सोडून घेतो. यस ना गिसना सोडवते नाही पाना गिना पैशाचे पाना चालतं का आणाले? बरं 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 ठीक आहे चल येतो मग मी. जरासं मला लेट आहे मला. काय म्हणे रे ते पोट्ट रे गण्या? काय काय म्हणतो भूषण्या? कायच होतं त्याचं? काय म्हणे रात्री नारायण नेलं ना. हा नारायण नेलं ते नारळ पण नाही म्हणे. रात्री हालून नेलं दिलं चांगलं पाणी. आता म्हणते का म्हणजे बिना पाण्याचं नारळ आहे म्हणते ते खराब निघालं म्हणते अंदरून. काही सांगून राहिला. मी म्हटलं कंपनीचं झाडायचं म्हटलं कमी पिलं म्हटलं पाणी नारायचे कोणाला माहीत. काही आपल्या गोष्टी करत येणार जाऊ द्या. डोकसा त्याला सलटवलं मी दिले नाही का काय फिरायला बी निरा जिकडे तिकडे निरा ज्याच्या दुकानात चाललं का नारळ घेऊन हा नारे वापसी करते. इकडचं नारळ तिकडे नारळ तिकडे करू राहिलं. काय करते काय म्हटलं का त्या पोट्टाला समजून राहिलं मला. अबे तो तिकडचे ते मंदिराच्या बाहेरचे आहे ना ते नारे टाकले राहायचे. ते नारे उचलते तिकडचे तिकडे तिकडून दुकानात घेऊन येते. इकडे तिकडे तिकडचं इकडे करते. मोठे का बाजिंदा आहे का ते लयच बाजिंदा आहे. त्या नाऱ्याचे पैसे वसूल करायला पाहिजे. अरे पुट्टे आले नाही उद्या बैला गेलं हे ते बरे जरा शेलाऱ्याच्या त्या हाताशी असला पाहिजे. तो झाबऱ्यात आले का काय मी तो शांताराम येऊ देते का नाही येऊ देत त्याचं येपर्यंत काही खरं नाही आहे. हां जिकडे अरे चेतन लारे काय म्हणतो काय सामान गिमान पाहिजे होता काय? अरे बाबा नाही सामान घे म्हणतो पाहिजे. मी म्हणालो तो वावरातून आला तुमच्या तिकडून फवारा मारला आम्ही. राजो लहान उभ्या मुळे तण झालं वावरात तुमच्या. सरपंच चक्कर विकर नाही का तुमचा? तेच सांगायला आलो. असं तर म्हटलं आम्ही उदळाचा 2-3 दिवस काही आता कामा नाही राय. हा उदळ घेऊन द्या आम्हाला उपळून टाकतो आम्ही पुरेपूर गावात जे काही असं उभ्या मुळीचं. वाह देवा लेको पोयासारखा पोया दिवसून मी म्हटलं अरे असं काही सौदा घेऊ जरा हे बोट्टे निघाले का निरा पैशाच्याच मागा हावर आहे ते निरा चानसच पाहिजे कायचे. आता इकडे काय असते घर पडून येईल काम लागवायची गत आहे. हो ना थांब ना जरा ते वाढतेच ना. हा उभ्या म्हणजे तण काय ते आता पुरं उभंच झालं ते काय आता उपडतं काय जे पाय फसते हे ते थांब ना जरा. जाऊ द्या ना सारख्याला धाराच गुण नाही आहे ते सरपंच. बस जिथं 4 आणे लागते मग आता 4 आण्याचं काम होते मग 12 आणे लागते मग 12 आणे लावते. मग 12 आण्याचंही काम नाही ते 1.25 रुपये अजून पडते. हा असं आहे त्याचं काम. चांगलं पुरं गाव पुरं होऊन देते ते अंगावर वांग भर करून घेते आणि मग हे करते. कुठं सल्ला द्यायला पुढच्या लोकायले जाऊ द्या ना काय करायला लागते आपल्याला. आहे काम आपल्याला नाही बे आता आपलं काम आहे ना. आपल्याला हमेशा कामं भेटते त्याचे फवारे हे ते आपल्याला काळी कस करून फिरायला लागते ना. अरे घ्या ना करून दे माझी गोष्ट ऐका तुम्ही उरकून घ्या ते पहिले. ऐका ते फवारे त्याच्यात कसल्या किती वाढल्या राजा कसला किती झाला त्याच्यात शौर्यन हेन ते रागात ते पुरे हे झालं दट बसलं ते वावर तुमचं. हो थांब ना जरा थांब ना मला माहीत आहे ना. मी गेलतो वावरात कालच गेलतो. बरं जाऊ दे मी काय आलो उद्या पाय तुम्ही 2 दिवसानं काही फरक नाही पडत त्यानं. तर उद्या म्हटलं उद्या पोयात म्हटलं बैल घेऊन जाण का आपले. हां दोघे जण बैल घेऊन जाणार. दोघं जण 2 जोड्या घेऊन जा रे. संध्याकाळी पहिले काय असेल तो खर्चा बनायला देऊन देईन मी. हा तेच तर म्हटलं त्या सरपंचाला उद्या पोयाची पडली आहे त्याला काय रे बारे गोट्यावर पीक यायचं. कधी ऐकलं का किती काही तण झालं नाही झालं होते जरा पिकते येईल म्हणून ते निष्काळजी राहायचे. काय आपण बसतो काय जागृत हे झालं ते झालं. हा घेऊन घेऊ बैलाची भेटते ना उद्या पोयाची. बरं ठीक आहे. हा बैल धुवा जेवा लागेल का काही धुवा जेवा लागेल हे ना सबन सांगून देता पहिले. नाही तर मग म्हणणं का संध्याकाळी एकदम झाल्या जेवायला जरी पूर्णाच्या पोयान झाला. आता हे लावलं एक नारायण धुपटा निघाला टिक्का लावून. अरे बे पोट्टे हो कसर नाही ठेवत ना तुमची. उद्या पोयाची नाही ठेवत परत दिवशी करीच आहे करीची सोय आहे ना. साधनाराम जर माझ्या बोलणं झालं करी तू रुपया नका ती वर्गणी मीच देत तुमची वर्गणी. उद्या फक्त तेवढा माय काढून द्या जाकडे 8. हां बरं उद्या तेवढा काढून द्या. मग कसं आहे तुम्हाला मी काय तर संध्याकाळी नाराजी नाही करत.
अरे मा इकडे काही ध्यान आहे बाबा, मा इकडे मला काही आमंत्रण गिमंत्रण म्हटलं हा का? इकडेच आपला बैल पेरून बैलासारखं मला इथं ठेवता का म्हटलं? डरेस मारेस काही माझ्यासाठी काही सोयीसा लावली तुम्ही? हे बोलूनच नाही राहिले हा? अंदरच्या गाडीला गोष्टी बरोबर ठेवता, मा इकडे माझ्यासाठी काय आहे म्हटलं? थांब ना बेगा नाही बे, तुला इकडेच तर पुरसत नाही राहत बे. दुकानातला तू पाहिजे का बैलाचा पाहिजे, मी लावतो ना बरोबर सोय. तू कायले काळजी करू राहिला? तू कुठचा आहे तो बरोबर आहे ना, ते करतो ना मी. तू कायले एवढा विचार करू राहिला? थांब ना, मला एक सोय लावते ना बैल एक तर. माझ्या बैलाला हे होते करतो ना मी बरोबर. थांब ना, तू काय हे करू राहिला फालतूचं? मग बोलता येईल तुला. हाय हाय हा नाही दुकानात नाही भेटन काय? हाय हाय सरपंच साहेब आहे नाही? बोलून घे ना मग नंबर बघ. अरे हो ना, मी काय म्हणलं सरपंच आहे ते म्हटलं उद्या बैला गेलं म्हटलं हा, पाहुणे बाळां मी आहे उद्या म्हटलं बैला गेलं तुमचे धुई नाही करून ते पोया घे सगळं हा, गावात गावात फिरवणं हे ते सगळं म्हटलं नाही इकडे आहे पाहुणे बाळां मी आम्ही दोघं जण पाहून घेईन तुमच्या बरं ना हा, आता काही कोणाला सांगू नका. बैलातला बनी यातले काय यायला येत्या झुंबरेले बैलातला बनी येतो पाय उद्या म्हटलं ते बैल धुतो बैल हे करतो पोयातही नेतो कायची होय याची सोय? याची सोय म्हणजे बैल घेऊन पुरं गाव हिंडणं माहिती आहे त्याला हा. आम्ही नगदी नसले तर उधारी ठेवते तो 4 दिवस जाते 8 दिवस जाते उधार मागायला. माग शांतारा म्हणून देत नाही म्हटलं त्याला, मग तो इकडे यायला सोय लावाले. दुसरं काय बरं झालं तर आपल्याला सांगलं सरपंचानं, आपली डबल कमाई होते ना बाबू हा. जाऊ दे सरपंचाच्या बैलाला त्याचे पैसे जास्त भेटते. आपल्याला काय लागते आपल्याला सांगितलं सरपंचानं पहिले, आता काय लिहिले हो म्हणते. बरं झालं आपल्याला पहिले म्हटलं ह्याला का वाटत टपेल होता झुमऱ्या टकला. राजे तुया तर मागायला तीच ते दसता मठाऱ्यान घंट्यान फंट्या काय सकाळ मग काय तिकडे पाळफूड काय काढल्या होत्या. अरे राजा तू जरा लेट आला रे झुंबर. पहिले कोणी सांगितलं सकाळी? आत्ता ज्या लाऱ्याल्यांच्या त्याला हो भरलं मी, आता येईलच सांगितलं. आता कसं आहे त्याच गावातलं काम, तू गावातलं काम पाय ना. तिकडे दुसऱ्याचे बैल भेटत असं शांतारामची आहे हायच आहे, मारत्या जोडा आहे, जोड्या झालं आहे आपल्या गावात. तुले राजा जोडी देणं बस झालं. तुझं बैल त्या शिवल्याच्या हवाली गेलं तर तुम्ही बैल द्यायचे पहिले को गायब करून. बरं झालं बाबा पहिले हे पोट्टाले नाही रे लाऱ्याचे त्या. आताच तुमचं माय बोलणं झालं. हो 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 आताच बोलणं झालं बा. आम्ही हो का होता उद्या सोडून दिला त्या तुमच्या कामासाठी. मग काय उद्या आता आम्हाला कोणतं काम आहे मग त्याच्यासाठी आम्ही सोडलं हो का. नाही होता आम्हाला हो का. हो ना आम्हाला हो का नव्हता काय. आम्ही काय हे आता हो काय सोडला आणि तुमचा हो का घेतला आम्ही. उद्या परवा 2 दिवस हो का आहे आमचा तुमच्या इकडे. अरे बापरे काय हो हे तर आपल्याचं निघून गेलं. थोडं लेट झालं आपण त्या मग तिकडे थांबणं लागलं का इकडे. लवकर यायला पाहिजे होता राजू. अर्धा घंटा लवकर यायला पाहिजे होता आपण नंबर बघ. म्हणा पाहतो ना हे ते मार्क गोरा आहे ना. तुम्हाला माहिती आहे कसा मार्क गोरा आहे ते. आता मी ट्रॅक्टर घेतलं तर मला माहिती आहे हे दाखवते ना. तुम्ही गोरा पाहिजे गोरा हा मार्क गोरा पाहिजे म्हणतो दोघांना तुम्ही हा. मला ना मी त्याच्या फोटा खाऊन निघतो तर चपून नाही कारण तुम्हाला दोघांना नाही तुम्ही पाहिजे बघता. सरपंचाचे गोरे म्हटलं ते दोन्ही मार्क आहे दोन्ही हा. असे फॅक्टर उचलून पाहिजे ना तुम्ही आम्हाला भेटा चला दोघे भेटते आपल्याला थोडी आपल्याला का जास्त झालो ना. नाही तर भेटलं नव्हतं ना. मग पोट्टे कळायला आले पहिले मी ममला का वसुली झाली असते उद्या त्याच्या घरी त्याच्या घरी 2,000 वसुली केली ते पाण्यावान मी. हो सरपंच आहे मार्केटगिरी आहे का बा पहिलं निघीन आमचं काम. अरे कुठं रे त्याच्या नांदी लागून राहिला. जय तोडेबा नाव आहे त्याचा. ते लहानपणी जे दूध दोयाले ओढ येतो त्या वक्ती हुंदाळ्या मारते गोरे. घरचे गोरे होय ना ते झाले इरले ते. आता काही नाही मी राहीन ना सांग तुमच्या कायले काळजी करून राहिले. मी धरू लागन त्याला जाऊ दे त्याच्या काही नांदी लागू नका. म्हणा थांब ना उद्या पोया आहे ना. उद्या पाहतो ना गंमत कशा आहे. उद्या संध्याकाळी पाहिजे 6 वाजता व्हिडिओ दाखवतच ना. पाय ना सगळ्या इकडे कसा आहे मावण.